अवघ्या काही दिवसांवर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येऊन ठेपला आणि त्यासाठी लाखो भाविक देहूनगरीत दाखल होत आहेत। पवित्र इंद्रायणी नदीचं पाणी भाविक तीर्थ म्हणून प्राशन करतात। मात्र आता इंद्रायणी नदीची दुरावस्था झाल्यानं भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। इंद्रायणीला जलपर्णीचा वेढा पडला असून सांडपाणी नदीपात्रात मिश्रित केलं जात असल्यानं नदीत मृत माशांचा खच बघायला मिळतो आणि या दुर्गंधीमुळे परिसरात नागरिक त्रस्त झालेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची देहूतील इंद्रायणी नदी ही दूषित झालेली आहे। कारण तसा आरोप येथील नागरिकांनी केलेला आहे आणि पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे। कारण की संपूर्ण देहूतील जे ड्रेनेजचं पाणी हे या इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात येत आहे। आपण जर पाहायला गेलं तर राज्यभरातून भाविक भक्त हे या देहूमध्ये येतात आणि याच इंद्रायणीचं जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून पितात। परंतु हे पाणी तीर्थ म्हणून पिण्यास योग्य आहे का, असाच आता काहीतरी सवाल येऊ लागलेला आहे। कारण की ही संपूर्ण नदी दूषित झालेली आहे। त्यामुळे या भाविक भक्तांच्या आरोग्यावरचा जो प्रश्न आहे तो निर्माण होऊ शकतो। आपण जर पाहायला गेलं आता आपण श्री क्षेत्र देहूच्या इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये आहोत। या ठिकाणी मागे 2 दिवसापूर्वी शेकडो मासे गेले होते, मृत पावले होते। परंतु त्यापूर्वीही 3 वर्षापूर्वी हजारो मासे याच इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये मृत झाले होते। परंतु याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देणं ही गरजेचं आहे। कारण की या इंद्रायणी नदीमध्ये जे जीवजंतू आहेत त्यांच्या जीवाशी आणि भाविकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळत आहे का, असा आरोप आता येथील पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे। गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ।